आहेत आणि या भारतीय जनता पार्टीच्या कामकाजाला कंटाळून ज्या पद्धतीने या महाराष्ट्राच्या शेतकरी कष्टकरी त्यांची जी वाट लावली आणि ते त्यांना सहन न होता आदरणीय पक्षप्रमुख यांच्या मागे खंबीर उभं राहण्यासाठी गायकवाड कुटुंबियांचा इथं प्रवेश झालेला आहे। सर्वांनी त्यांचा टाळ्याच्या गजरात स्वागत करूया। त्याच्यानंतर त्यांचे चिरंजीव याच्यानंतर मी प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मण सुरेश शेंडगे याच्यानंतर त्यांनी पण पुढे यावं। प्राध्यापक या पुढे। त्याच्यानंतर वैभवी घाटगे बबिता मोरे यांनी प्रत्येकाने ज्याचं झालं त्यांनी कृपया बाजूला व्हायचंय। ज्याचा प्रवेश झाला त्यांनी मध्ये जा किंवा खाली जा। हिमायताई शिमा ललवानी अंकुश कुठे? अंकुश ये पुढे ये। अंकुशला घे ना। अंकुशला दोघं ते वैभव गाडे युवा सेना युवती सेनामध्ये त्यांचा प्रवेश होतोय। हिमायताई बागुल हिमायताई या उच्च शिक्षित अशा हिमायताई यांनी सुद्धा शिवबंधन बांधून घ्यायचंय। अंकुश उपनगर अंकुश रोहिणी उखाडे यांनी सुद्धा पुढे यायचंय। हिमायताई तुम्ही कृपया मागे। अंकुश हे पटकन। सातपूर मधून चांगलं युवांचं संघटन आहे आणि हे सुद्धा भाजपामधून एक मोठा ग्रुप घेऊन आणि त्यांना पक्ष संघटनेत काम करायचे साहेब। ते मला आम्हाला तिकीट नको काय नको पण साहेबांच्या मागे खंबीर राहण्यासाठी सातपूर मधून ते काम करणार आहेत। रोहिणी उखाडे यांनी सुद्धा अंकुश मागे जाय। रोहिणी उखाडे हा याच्यानंतर मी विनंती करतो आदरणीय 2 मिनिटं मी आदरणीय राऊत साहेब या पुढे या। वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना प्रथमतः नमन करते आणि मराठी माणसाचा विचार मराठी माणसाची साथ यासाठीच आम्ही आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाशी जोडत आहोत। आमची मुळातच नाव या पक्षाशी जोडली गेलेली होती आणि म्हणूनच आज पुन्हा आम्ही एकदा त्यांचे हात भक्कम करण्यासाठी आणि महाराष्ट्र बळकट करण्यासाठी आम्ही आज या पक्षात प्रवेश केलेला आहे। धन्यवाद। आज मला खऱ्या अर्थाने म्हणजे जे 50शीतले जे आमचे तरुण आहेत आणि ज्यांच्या विचाराने आज आम्ही वाढलेलो आहेत आज त्याच मातोश्रीवर येण्यासाठी जो आज मला सार्थ अभिमान वाटतोय म्हणून आज मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये प्रवेश करत आहोत आणि पूर्णपणे मी आज शेवटपर्यंत या पक्षासाठी काम करत राहणार आहे। जय महाराष्ट्र।